माझी एक मावशी आहे आणि ती मला अनेक वेळा तिच्या घरी बोलवत होती, पण मी तिच्याकडे जाऊ शकलो नव्हतो. मी 12वीमध्ये होतो. माझे पेपर जवळ येत होते, तर मी त्याची तयारी करत होतो. तेव्हा माझी मावशीने मला तिच्याकडे यायला सांगितले. तेव्हा मी म्हणले की माझी परीक्षा जवळ येत आहे, ती झाली की मग मी नक्की येतो. तर तिने म्हणले की ठीक आहे, तू चांगला अभ्यास कर आणि मग घरी ये. मग मी म्हणले की ओके. मित्रांनो, मी माझ्या मावशीला 5 वर्ष आधी पाहिले होते. मग मी परीक्षाची तयारी करत होतो आणि काही दिवसमध्ये माझी परीक्षा आली आणि मग मी पेपर दिले होते आणि माझे पेपर दुसऱ्या ठिकाणी आले आणि मी रूम घेऊन राहत होतो आणि माझे मित्र पण बरोबर राहत होते. मग माझी परीक्षा हळूहळू संपली आणि मग मी माझ्या घरी गेलो. मग परीक्षा झाली की 3 महिन्याची सुट्टी असते आणि तेव्हा मला इच्छा झाली की कुठेतरी फिरायला जातो. तर मला आठवले की मावशी मला खूप दिवस झाले बोलावत आहे, तर तिच्याकडेच जाऊन येतो. मग मी तिला कॉल केला की आज मी निघतो आहे तुझ्याकडे यायला. तर ती एकदम खुश झाली. मग मी तिच्या घरी पोहोचलो आणि मला तिचे घर माहिती नव्हते. तर मी तिला फोन करून सांगितले की मी इथे उभा आहे, इथे कोणाला तरी पाठवून दे. तर तिने तिचे नणंदला पाठवून दिले होते. मग त्याच्या 5 मिनिटांनंतर एक मुलगीने मला फोन केला आणि म्हणले की मला तू कसे कपडे घातले आहेस. तर मी सांगितले. मग एक मुलगी आली आणि ती दिसायला एकदम मस्त होती. मग मी तिच्याबरोबर मावशीच्या घरी गेलो. मग जेव्हा मी तिथे पाहिलं तेव्हा मी तिला पाहत राहिलो. ती लग्न आधी दिसत होती त्याच्यापेक्षा आता जास्त चांगली दिसू लागली आणि तिचे शरीर मादक होते आणि एकदम कडक फिगर होते आणि ती आता एकदम मोठ्या डांगीची झाली होती. मग तिने मला बसवले आणि मला चहा पाणी दिले आणि मग मी ते घेतले. मग मी विचारले की काका कोठे आहेत. तर तिने म्हणले की ते तर कामामुळे जास्त करून बाहेर राहत असतात आणि वर्षामधून 4-5 वेळा घरी येत असतात. जेव्हा घरी येतात तेव्हा 5-6 दिवस थांबून निघून जातात. मी या घरामध्ये एकटी असते. तेव्हा मी विचारले की ती मुलगी कोठे राहते. तर तिने म्हणले की ती समोर राहत आहे. मी जेव्हा एकटी असते तेव्हा तिला बोलावून घेत असते. मग आम्ही असेच बोलत होतो आणि रात्र झाली आणि मी जेवण झाले की मग झोपलो. मग जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा मी ब्रश केले आणि नाश्ता पण केला. मग मी वर गच्चीवर जाऊन इकडे तिकडे पाहत होतो. मग मी जेव्हा खाली गेलो तेव्हा मावशीने मला जेवण करायला सांगितले. मग मी जेवण करायला बसलो आणि जेव्हा ती मला जेवण द्यायला वाकली तेव्हा तिचे मादक आंबे मला दिसू लागले आणि मी ते पाहू लागलो. आता तिने मला आंबे पाहताना पाहिले आणि आतमध्ये हसत निघून गेली. मग असे करत करत मला तिथून राहून 8 दिवस झाले आणि आता मी कधीकधी मस्तीमध्ये तिच्या ढोपराला पण हात लावून देत होतो. त्यामुळे ती हसू लागत होती आणि माझ्या डोक्यावर किस करत होती. मला समजले की हिला आता माझ्या नागराज पाहिजे आहे, पण मी तिला सांगू शकत नाही. मी ती केव्हा बोलते त्याची वाट पाहत होतो. मग एक रात्र ती माझ्या जवळ आली आणि तेव्हा तिने साडी घातली होती आणि ती माझ्याजवळ बसली होती आणि माझा हात पकडला आणि तिच्या मांडीवर ठेवून घासू लागली. मग मी एक हात तिच्या आंब्यावर घेऊन गेलो आणि हळूहळू दाबू लागलो. आता ती असेच 20 मिनिट किस करत होती. मग ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि मग मी तिची साडी काढली आणि ती माझ्या समोर ब्लाऊजमध्ये आली. मग मी तिचे ब्लाऊज आणि पेटीकोट काढून टाकले आणि ती माझ्यासमोर ब्रा पॅन्टीमध्ये आली. मग मी तिचे दूध माझ्या हातामध्ये पकडले आणि म्हणले, किती मोठे आहेत तुझे. मग तिने म्हणले की हो, काही करून बघ, खूप मजा येईल. मग मी तिचे एक आंबा ब्रावर तोंड ठेवून चोखू लागलो आणि मला मजा येत होती. मग मी हळूहळू करत तिची ब्रा काढून टाकली आणि मग मी तिचा
बॉल तोंडामध्ये घेऊन चोखू लागलो आणि एक हाताने तिचा दुसरा बॉल पकडून मी घासू लागलो. मी तिचे वर माझे ओठ ठेवून चोखत होतो आणि तिला पण खूप मजा येत होती. तिचे ओठ एकदम मादक होते. मग ती माझे ओठ तिच्या तोंडामध्ये घेऊन चोखू लागली आणि मी तिचे ओठ तसेच काही वेळापर्यंत चोखत होतो आणि मग मी तिचे आंबे एकदम जोराने पकडले आणि घासू लागलो आणि मग मी तिचा बॉल तोंडामध्ये घेतला आणि ती एकदम मस्त ऊ आई ग असे आवाज करू लागली आणि मग मी तिची पॅन्टी पण एकदम प्रेमाने काढून टाकली आणि मग मी तिचे पाय थोडे पसरले आणि तिच्या चिमणीवर थूक लावले आणि तिच्या चिमणीमध्ये माझे तोंड ठेवून माझा नागराज ठेवला आणि तेव्हा मी तिच्या चिमणीवर माझा नागराज घासू लागलो. ती असे आवाज करू लागली होती आणि मला मजा येत होती. मग तिने मला धक्का दिला आणि मला सोफ्यावर पाडले आणि ती पटकन माझ्यावर येऊन बसली आणि मला वेड्यासारखी किस करू लागली आणि चावे घेऊ लागली. ती म्हणाली की तू आज माझी आग भडकावली आहेस आणि आता तिला तू शांत करायचे आहे. मी पण तिला साथ देत होतो आणि ती खुश होती. मग मी अचानक माझी जीभ तिच्या कानात टाकली आणि किस करू लागलो आणि ती उत्तेजित झाली. मग तिने माझे टी शर्ट काढले आणि तिचे बोटाचे नख माझ्या छातीवर घासू लागली. वा आणि माझे निप्पल नखाने पकडून ओढू लागली. मी तर जणू वेडा झालो. मग ती मला म्हणाली की तू आता हे सर्व कोणी शिकवले आहे? तर मी म्हणालो की तुमच्या बहिणीने शिकवले आहे. हे ऐकून तिचे होश उडाले आणि म्हणाली की हरामखोरा, काय म्हणत आहेस तू? तुझ्या आईला ठोकतोस? मग मी हसलो आणि हो म्हणालो आणि म्हणलो की त्यामध्ये चूक काय आहे? मी माझ्या आईची तहान भागवत आहे, हे चांगले काम आहे. मी वेडा झालो. मी वेळ न घालवता तिच्या चिमणीत माझी जीभ टाकली आणि चोखू लागलो. मी तिची खूप वेळापर्यंत माझ्या जिभेने ठोकाठोकी केली. मग तिने मला बेडवर झोपवले. ती माझ्या कानाकडे आली आणि म्हणाली की तुझ्या थुक्कीने हिला ओली कर. मग मी तिची चिमणी चाटू लागलो आणि ती माझा नागराज हलवून तयार करू लागली. आता तिला पण कंट्रोल करणं अवघड झाले होते आणि ती मला पुन्हा पुन्हा म्हणत होती की प्लीज टाकून दे आतमध्ये. मग मी पण उशीर केला नाही आणि माझा 7 इंच नागराज तिच्या चिमणीवर सेट केला आणि एक झटका मारला आणि तो सरळ आतमध्ये घुसला होता. तिने सर्व त्रास सहन केला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. मग काही वेळाने तिला पण मजा येऊ लागली आणि ती ठोकून घेऊ लागली. मग 20 मिनिटांनी मला समजले की आता माझे पाणी निघणार आहे आणि माझे निघाले होते. मग तिने म्हणले की आता माझ्या चिमणीमध्ये जोराने बोट टाकून हलवून दे. मग मी तिच्या चिमणीमध्ये माझे बोट टाकले आणि जोरजोराने हलवू लागलो आणि मग काही वेळानंतर ती एकदम जोराने आवाज करू आणि ओरडू लागली आणि तिच्या चिमणीमधून एक गरम धार निघाली. मग ती एकदम खुश आणि शांत झाली. मग मी आणि माझी मावशी झोपलो आणि असेच एकदम नागडे एकमेकाला चिकटून झोपून गेलो. मग जेव्हा मी आणि ती सकाळी उठलो तेव्हा तिचे नागडे शरीर पाहून माझा कडक झाला आणि मग मी तिला परत ठोकले आणि जितके दिवस मी माझ्या मावशीच्या घरी राहिलो तितके दिवस तिने माझ्याकडून ठोकून घेतले होते आणि खूप मजा घेतली. मित्रांनो, तुम्हाला कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक पण नक्की करा.